ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल लागणार। सर्व महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा। महापालिकांसाठी 23 ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी, तर 2 जानेवारी 2026 ला अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असेल, आयोगाची माहिती। येत्या 2 ते 3 दिवसात ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही, काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची स्पष्टोक्ती। मुंबईची जनता आम्हाला कौल देईल, गायकवाडांचा दावा। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्या सोबत जाऊ दे, आम्हाला फटका नाही, मुंबईकर महायुतीलाच जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मतदार याद्यांमधील घोळ कोण सोडवणार? आधी याद्या दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या, विरोधकांचा आयोगावर हल्लाबोल। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल। एकत्र लढलो तरी तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरेंना धक्का। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपात, विकास कामं करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश, घोसाळकरांची प्रतिक्रिया। मी पक्ष सोडला नाही, मी पक्षासोबतच, तेजस्वी घोसाळकरांना निर्णय घेण्याचा अधिकार मी अडवू शकत नाही, सासरे विनोद घोसाळकर यांची प्रतिक्रिया। भाजपात येण्याची प्रत्येकाला ओढ, महायुतीमध्ये एकमेकांचे नेते पक्षात न घेण्याचं ठरलंय, पक्षामध्ये कुणाला घ्यायचा हा निर्णय अध्यक्ष प्रमुखांचा, फडणवीसांचं भाष्य। दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, खासदार धनंजय महाडिकांचं सूचक विधान। कोटींच्या गाड्या देतोय, मात्र आता कोयता गँग दिसली नाही पाहिजे, नाहीतर काही खरं नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ताकीद। पुणे मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ अटॉर्नी देणाऱ्या शीतल तेजवानीला न्यायालयीन कोठडी, पिंपरी चिंचवड पोलीस तेजवानीचा ताबा मागणार। भावांचा शेतातील पाण्याचा वाद विकोपाला, मोठ्या भावाकडनं लहान भावाची गोळ्या झाडून हत्या, हत्येनंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळला। गौरी पालवे मृत्यू प्रकरणी फरार दीर अजय गर्जे आणि नणंद शीतल गर्जेचा अटकपूर्व जामीन मंजूर। गौरीचा पती अनंत गर्जेनेच दोघांना पळून जाण्यात मदत केल्याचा SITचा दावा। फडणवीसांच्या हस्ते कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण। सांगलीतही अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण। सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची घोषणा। नागोठणेमध्ये ST बस डेपोच्या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले, अदिती तटकरे एकाच मंचावर। राष्ट्रवादी एक पाऊल पुढे येत असल्यास आम्ही देखील 2 पावलं पुढे येऊ, पालकमंत्री पदावरून सुरू असलेला वाद थांबवण्याचे गोगावलेंकडून संकेत। बिबट्यामुक्त संगमनेर तालुक्यासाठी जनआक्रोश आंदोलन, सर्वसामान्यांसह सर्वपक्षीय नेते सहभागी। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर संताप। तर मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणेवरून संसदेमध्ये गदारोळ, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी देशाची माफी मागावी, भाजप नेते आक्रमक, तर रॅलीमध्ये कोण म्हणाले माहिती नाही, प्रियांका गांधींची प्रतिक्रिया। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुस्लिम मुलीचा हिजाब ओढला, नवनियुक्त डॉक्टर मुलीला नियुक्तीपत्र देतानाचा प्रकार, समाज माध्यमांवर नितीश कुमारांच्या विरोधामध्ये टीकेची झोड। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1300 तर चांदीच्या दरात 3000ची वाढ। सोनं प्रतितोळा 1,36,784 रुपयांवर, चांदीसाठी प्रति किलो 1,96,730 रुपये मोजावे लागणार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।